हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. याआधी आपण दोन प्रश्नपत्रिका पाहिल्या. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांचा समावेश होता. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 3 लिपिक, शिपाई, हमाल, ड्रायव्हर या कोणत्याही पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर ही नक्की तुम्हाला उपयुक्त आहे प्रश्नपत्रिका. हे जे प्रश्न आहेत म्हणजे आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाले त्यामधले PIQ मी घेतलेले आहे, जे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप उपयुक्त आहे. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न आपला कोणता आहे? सगळ्यात कमी कालावधीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीश पद कोणी भूषवले होते? तर बघा, याचा आन्सर असणार आहे कमल नारायण सिंग यांनी भूषवले होते. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, पहिली लोक अदालत कोठे भरवण्यात आली होती? तो ऑप्शन म्हणजे गुजरात 1982 मध्ये. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात किमान किती न्यायाधीश असतात? तर ऑप्शन क्रमांक बी 5 न्यायाधीश असतात. सरकारविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी कोण ऐकते? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ब लोकपाल ऐकते. PIL म्हणजे काय? तर PIL लॉच्या भाषेमध्ये किंवा त्याला असं म्हणतात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ओके. पुढचा प्रश्न बघा, देशात प्रथमच कोणत्या राज्य पोलीस प्रशासनाने ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा संशोधन केंद्र 13 ऑगस्ट 2019 रोजी सुरू केले? तर बघा, त्याचं उत्तर आहे केरळ यांनी. सातवा प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये जुलै 2012 भारतातील कोणत्या ठिकाणांचा समावेश झाला आहे? तर बघा, याचं ऑप्शन आहे ढोलबिरा ड. ठीक आहे. मेदापासून किती ऊर्जा म्हणजेच उष्मांक मिळते? तर बघा, आपल्याला 9 किलो कॅलरी प्रति ग्रॅम उष्मा मिळते. नववा प्रश्न, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डॅश असते? तर 4% असते. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध यांनी लावला? तर इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे सर जे थॉम्सन यांनी लावला. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिका आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अगोदरची जी प्रश्नपत्रिका आहे ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजींचा समावेश आहे तेही तुम्ही बघा, जे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप जास्त उपयुक्त आहे. थँक्यू.